काही बहिणींना 3,000 रुपये आले म्हणे जुलैचा हप्ता आणि काही बहिणींना फक्त 1,500 रुपये आले म्हणे. खरं आहे का? हो, एकदम 100% खरं आहे. मग असं कसं? बाकीच्या बहिणींना 3,000 रुपये कसे आणि बाकी बहिणींना 1,500 कसे? सांगतो, काय टेन्शन घेऊ नका. मी बसलेलो आहे ना इथे, सर्व सांगतो. काळजी करायची नाही, जरासं पण टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी तुमचा भाऊ इथे तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो. मी तुमचा भाऊ आहे, मी तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो. हे बघा बहिणींनो, 3,000 रुपये त्या बहिणींना मिळत आहे ज्यांना जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत. त्यांना जून महिन्याचे 1,500 रुपये आणि जुलैचे 1,500 रुपये, टोटल 3,000 येत आहे. आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना 1,500 रुपये येत आहेत. मग आता तुम्हीच ठरवा, जर तुमचा हप्ता बाकी असेल मागचा, तर मग तो मागील हप्ता पण येत आहे आणि हा जुलैचा हप्ता पण येत आहे. 2 हप्त्याचे 3,000 रुपये काही बहिणींना येत आहे आणि काही बहिणींना सर्व हप्ते मिळाले आहेत, त्यामुळे 1,500 रुपये येत आहे. आलं लक्षात?